ज्ञानी आणि धनी जीव असं 47 गाथेमध्ये उदाहरण देऊन त्यांनी घेतलं होतं की धनाने धनी आहे आणि ज्ञानाने जीव ज्ञानी आहे. मग आता ह्याच्या पुढच्या गाथेमध्ये काय सांगायला लागलेत की द्रव्य गुण यांना जर भिन्न भिन्न वस्तू मानलं तर काय दोष येतो. म्हणजे ज्यांनी सर्वथा भिन्न मानलं त्यांच्या मतामध्ये कशा प्रकारे दोष येते त्याच्यासाठी खुलासा करून सांगतात. नाणी नाणं च सदा अथंतरिदादु अन्नमण्णस्स दोन्नम अचेदनत्तम पसजदी सम्मम जिनावमदम. काय सांगितलं अर्थ. जर ज्ञानी आत्मा आणि ज्ञान गुण सदैव परस्पर अर्थांतरभूत म्हणजे वेगवेगळे पदार्थ असतील तर दोहोंनाही अचेतनपणा प्राप्त होईल की जे जिनेंद्र भगवंतांना सम्यक प्रकारे अमान्य असंमत आहे. म्हणजे असं मागं दाखवलं होतं ना एकदा कोणाचं मत आहे असं. जे वैशेषिक मतवादी आहेत ना ते मानतात असं. काय जीव भिन्न आहे. दिसतंय का बोर्ड. जीवाचे प्रदेश आणि ज्ञानाचे प्रदेश सर्वथा वेगळे आहेत असं मानतात आणि मग यांचा समवाय होऊन एक वस्तू तयार होते आणि मग त्याला ज्ञान होतं म्हणजे तो जाणू शकतो. मग या समवायाने जेव्हा ही वस्तू तयार झाली त्यावेळेस इथं ते जाणण्याचं कार्य करतं असं एका मतवादींचं मत आहे. काय कळलं. जीव आणि ज्ञान किंवा द्रव्य आणि गुण यांचे प्रदेश सर्वथा वेगळे असतात. हे दोन सर्वथा वेगळ्या वस्तू आहेत असं वैशेषिक मतामध्ये मानलंय त्यांनी. आणि मग त्यांच्या मतानुसार कसं आपत्ती येते हे दाखवण्यासाठी सांगितलं की जर ज्ञान आणि ज्ञानी म्हणजे आत्मा आणि ज्ञान गुण सदैव परस्पर अर्थांतरभूत म्हणजे भिन्न भिन्न पदार्थ असतील तर दोहोंना सुद्धा अचेतनपणा येतो. कसं सांगा. समजण्याचं काय. सामान्य तुमच्या भाषेत सांगा आचार्यांच्या भाषेत नको. जर जीव आणि ज्ञान सर्वथा वेगळं असेल तर काय आपत्ती येते. ज्ञानाशिवाय जीव अचेतन होईल आणि जीवाशिवाय ज्ञान कुठं राहणार. मग समय ह्याच्यामध्ये प्रवचनसारमध्ये गाथा घेतली त्यांनी 23, 24, 25 गाथा ह्याच्यासाठीच आहेत. ॲक्च्युली त्याचा जरा असा भाव वेगळा आहे. म्हणजे त्याच्यात त्यांनी सांगितलं की जेवढे प्रदेश जीवाचे आहेत तेवढेच प्रदेश ज्ञानाचे आहेत. कमी जास्त नाही एवढ्यासाठी ती गाथा दाखवली आहे त्यांनी. म्हणजे जीव आणि ज्ञान आपण म्हणतो ना जेवढं द्रव्य आहे तेवढ्या द्रव्याच्या सर्व भागात आणि सर्व अवस्थेमध्ये जे व्यापतात ते गुण असतात. त्यामुळं एवढा जर जीव आहे तर या सगळ्या भागामध्ये ज्ञान व्याप्त आहे. मग त्यांनी तिथं आपत्ती दिली आहे की जर जीवाहून म्हणजे द्रव्याहून गुणाचे प्रदेश जास्त असतील तर काय होईल आणि गुणाहून द्रव्याचे प्रदेश जास्त असतील तर काय आपत्ती येईल. असे दोन आपत्ती त्यांनी त्याच्यात दाखवले. घेऊ आपण ती गाथा. पहिल्यांदा याच्यामध्ये सांगते काय सांगितलं ते. गाथेचा अर्थ काय कळलं. जर ज्ञानी आत्मा आणि ज्ञान गुण म्हणजे द्रव्य आणि गुण सर्वथा परस्पर अर्थांतरभूत म्हणजे सर्वथा वेगवेगळे पदार्थ. अर्थ म्हणजे पदार्थ, अर्थांतर म्हणजे अन्य, अंतर अर्थ म्हणजे वेगळा पदार्थ. जर हे दोघं जण पण वेगळे पदार्थ असतील तर दोघांना सुद्धा अचेतनपणा प्राप्त होईल आणि हे जिनमताच्या विरुद्ध आहे. म्हणजे जिनमतामध्ये हे स्वीकारलेलं नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणून जिनांचं अवमत होईल, अवमान होईल किंवा जिन भगवंतांना ते मान्य नाही असं त्यांनी तिथं अर्थ केला. टीकेत खुलासा केला ते सांग वाचू कळेल. वाचताय का सोनी पुस्तक आहे. पुस्तक कोणाकडे असलं तर वाचा. बर मी वाचते. द्रव्यगुणानाम अर्थांतरभूतत्वे दोषः अयम
द्रव्य आणि गुण अर्थांतरभूत म्हणजे वेगळे पदार्थ असताना हा दोष येतो असं या गाथेमध्ये सांगायला लागलेत. ज्ञानी ज्ञानात अर्थांतरभूत तदा स्वकरण अंशम अंतरेण परशुरहित देवदत्तवत करण व्यापार असमर्थत्वात अचेतयमानः अचेतनः एव स्यात्. उदाहरण देऊन सांगायला लागलेत की कोणी देवदत्त आहे आणि तो परशु म्हणजे कुऱ्हाडीच्या द्वारे काहीतरी कार्य करतोय, म्हणजे देवदत्त आणि ती कुऱ्हाड हे दोन द्रव्य आहेत का एक द्रव्य आहे? दोन स्वतंत्र द्रव्य आहेत, त्यांचे प्रदेश वेगळे आहेत. मग देवदत्त त्या परशु म्हणजे साधनाच्या द्वारे कुऱ्हाडीच्या द्वारे त्याचं काय लाकूड कट करायचं काम करतोय. मग जसं त्यांनी भिन्न पदार्थामध्ये पहिल्यांदा घटवून दाखवलं आणि मग अभिन्न सांगणार. जर ज्ञानी आत्मा ज्ञानापासून पृथक पदार्थ असेल तर वेगळा वेगळा पदार्थ मानला तर स्वकरण अंशमंतरेण स्वतःच्या करणरूप अंशाविना म्हणजे साधनरूप अंशाविना परशुरहित देवदत्ताप्रमाणे करणाचा व्यापार करण्यात असमर्थन असल्यामुळे करण व्यापार असमर्थत्वात म्हणजे करण म्हणजे त्या साधनाचं व्यापार करण्यात असमर्थ असल्यामुळे अचेतयमानः चेतन न करणारा अनुभवन न करणारा आत्मा अचेतनच होईल. म्हणजे म्हणलं की ती परशु आहे ते जे कुऱ्हाड आहे त्याला ती देवदत्ताशिवाय काय कार्य करणार आहे आणि देवदत्त त्या परशुशिवाय कसं कार्य करणार, असं त्यांना तिथं एक स्थूल लावायचं उदाहरण एक देश. मग तसं ज्ञानामध्ये सांगायचं आहे की जो ज्ञानी आत्मा आहे तो जर ज्ञानापासून पृथक मानला तर आपलं करणरूप अंश म्हणजे ज्ञान मग त्याच्यापासून सर्वथा वेगळा असेल तर त्याचा व्यापार करण्यामध्ये असमर्थ असल्यामुळे अचेतनच होईल. म्हणजे आत्मा चेतन राहणार नाही, अचेतनतेला प्राप्त होईल. कारण चैतन्य कोणामुळं आहे? जीवामध्ये जरी अनंत गुण आहेत तरी सुद्धा एकच गुण चेतन आहे म्हणलं ना. वेदन करणारा तो एक मात्र ज्ञान गुण आहे, बाकी सगळे अन्य गुण अचेतन म्हणलेत. कुठं म्हणले असं? अनेक वेळा सांगितलंय मागं मी. हे कुठं म्हणलंय सांगा? संबोधन मध्ये. म्हणा बघू श्लोक. प्रमेयत्वादिभिर्धर्मैरचिदात्मा चिदात्मकः ज्ञानदर्शनतस्तस्मात् चेतना चेतनात्मकः. म्हणजे काय? प्रमेयत्व आदी धर्मांच्या द्वारे प्रमेयत्वादिभिर्धर्मै अचिदात्मा चिदात्मकः हा जीव अचिदात्मक म्हणजे अचेतन आहे आणि चिदात्मक म्हणजे चेतन आहे. प्रमेयत्व आदी मध्ये सगळे घ्यायचे ज्ञान सोडून, मग या गुणांच्या अपेक्षेने जीव अचेतन आहे. काय म्हणलं? जीवामध्ये जे अनेक गुण आहेत तर त्या अनेक गुणामध्ये डिवायडेशन करून दाखवलं. चेतन गुण कुठले आणि अचेतन गुण कुठले. चेतन गुण घेतला फक्त ज्ञान आणि अचेतन गुण म्हणत असताना अस्तित्व, वस्तुत्व, प्रमेयत्व हे सगळे गुण कसे आहेत? अचेतन आहेत. ज्ञान सोडून दर्शन, चारित्र्य, श्रद्धा वगैरे हे सगळे गुण अचेतन आहेत. मग सांगितलं, दिसते का बोर्ड? तर जीवामध्ये जे अनेक गुण आहेत त्यामध्ये मात्र एक ज्ञान गुण चेतन आहे, वेदन करणारा आहे. बाकी अन्य सगळे गुण कसे आहेत? अचेतन आहेत. त्यामुळे या सगळ्या गुणांच्या अपेक्षेने आत्मा अचेतन म्हणला जातो आणि ज्ञान गुणाच्या अपेक्षेने फक्त चेतन म्हणला जातो. मग जेव्हा जाणणे रूप कार्य चालू आहे त्यावेळेस तिथं जर आत्मा ज्ञानाने शून्य म्हणला तर अचेतन होऊन जाईल आणि तिथं जाणण्याचं कार्यच होणार नाही. म्हणून त्यांनी वाक्य असं घेतलं की
करणाचा व्यापार करण्यात असमर्थ असल्यामुळे तो ज्ञानी आत्मा अनुभवन न करणारा अचेतनच होऊन जाईल, जर तो सर्वथा ज्ञानापासून भिन्न मानला तर. मग असं मानायचं वैशेषिकांसारखं की जरी ज्ञान वेगळं वेगळं असलं तरी सुद्धा कुठल्या तर पदार्थाने जोडलं जातंयच की, आणि मग ज्ञान होतंय. नाहीतरी आपल्याला सारखं ज्ञान होताना दिसत नाही. तुमचं जर ज्ञानाशी अभेद असेल तर आपल्याला सारखं ज्ञान कुठं होतंय? आता मी वैशेषिक आणि तुम्ही जैन आहे, उत्तर द्या. काय? जर ज्ञान आणि आत्मा वेगळं नाही आहे तर सदैव तुम्हाला ज्ञान व्हायला पाहिजे. तुम्हाला कुठं ज्ञान होतंय? समोर असलेला चष्मा दिसत नाही, पेन दिसत नाही, एखाद्या वेळेस काय सांगितलेलं अर्थ कळत नाही, असं का मग? मग ज्ञान नाहीच आहे म्हणालो की आम्ही. कुठं ज्ञान म्हणजे क्षयक्षम म्हणजेच काय झालं? कर्म येऊन जोडले गेले, ह्याला समवाय म्हणतोय आम्ही. मग समवायाने ज्ञान झालं का नाही? आता मी आहे तर मग ज्ञान व्हायला पाहिजे होतं आधीच, नंतर का ज्ञान झालं? आता तुम्ही वैशेषिक आणि मी जैन. म्हणजे तिथं काय म्हणायचं आहे की जीवाची योग्यता आहे. जेव्हा त्याला ती वस्तू ग्रहण होणार आहे त्याच काललब्धीमध्ये ग्रहण होणार. मग आत्मा पण तुमच्या जवळच आहे, ज्ञान पण तुमच्या जवळच आहे. सम्यक दर्शन का नाही झालं आजपर्यंत? कुठून बाहेरून आणून जोडून तर करायचं नाही आहे सम्यक्त्व आपल्याला. म्हणजे विषय आहे, साधन आहे, मग फळ का नाही मिळत आहे? आणि मग जेव्हा मिळणार त्यावेळेस तर काय कुठून बाहेरून येऊन जोडलं गेलं का ज्ञान आपल्याबरोबर? नाही. मग तिथं म्हणायचे की जीव आणि ज्ञान, जेवढ्या प्रदेशात जीव आहे तेवढ्याच प्रदेशात त्याचं ज्ञान आहे. मग या ज्ञानाने विषय करून जेव्हा आत्म्याला जाणलं त्याच वेळी सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार आहे, तोपर्यंत होणार नाही. म्हणून म्हटलं की भलेही ज्ञान भिन्न नाही आहे, पण त्या ज्ञानाला जेव्हा विषय मिळाला हा त्यावेळेस ते जाणलं असं म्हटलं जाणार. जर या विषयाला त्यांनी धरलं नाही त्या ज्ञानाने तर सम्यक्त्व अनुभूती होणार नाही. मग ही योग्यता ज्ञानातच आहे की ते ज्ञान कोणाला ज्ञेय बनवतं आणि त्यानुसार त्याला सम्यक्त्व आणि मिथ्यात्वाचा फळ मिळणार. म्हणून म्हटलं भलेही ज्ञान बाहेरून येत नाही आपल्याला, पण तरीसुद्धा ते ज्ञान परालाच विषय करतंय आजपर्यंत, म्हणून मला आजपर्यंत अनुभव झाला नाही. मग याचा अर्थ असा होत नाही की ज्ञान माझ्यापासून वेगळं आहे. म्हणजे त्यांनी म्हणलंय ना की वैशेषिकांनी ज्ञानाचे प्रदेश सर्वथा वेगळे आहेत आणि जीवाचे सगळे वेगळे आहेत सर्वथा. आणि मग एक समवाय नावाच्या पदार्थांनी ते एक होतात आणि मग जीवाला ज्ञान होतं, म्हणजे जाणतो जीव. मग त्यांच्याच मतानुसार आपण पण जर केलं तर मानतो असंच आपण पण. वैशेषिक म्हणजे कोणतं दुसरं असं म्हणू नका, कारण आपल्याला पण अजून हाच विचार आहे की मी अजून जाणू शकत नाही, मला नाही अनुभूती होत, किंवा काय सांगितलेलं समजत नाही, वाचलेलं समजत नाही. ही जी भावना आहे ना, म्हणजे तुम्ही ज्ञान आणि शून्य हेच मानलंय आत्तापर्यंत स्वतःला. मग जेव्हा त्याची काय म्हणायचं, जेव्हा ते समजून घेतो, जाणतो तो पदार्थ, त्यावेळेस वाटतं आपल्याला ज्ञान झालं. मग ज्ञान झालं म्हणजे ज्ञान कुठं गेलं होतं का? मग त्या ज्ञानाची तशी योग्यता प्रगट झाली नव्हती, त्या ज्ञानामध्ये तुम्ही निर्णय केला नव्हता, म्हणून सांगितलं त्या वस्तूचं आपल्याला अजूनपर्यंत अज्ञान होतं. पण बाहेरून येऊन काहीतरी जोडलं गेलं आणि मग ज्ञान झालं, तोपर्यंत ज्ञान नव्हतं असं त्याचा अर्थ होत नाही. तर त्यांनी काय वाक्य घेतलं होतं, परत एकदा वाचते मराठी. जर ज्ञानी आत्मा, 48 गाथेची टीका आहे. जर ज्ञानी आत्मा ज्ञानापासून पृथक पदार्थ असेल तर आपल्या करणरूप अंशाविना म्हणजे ज्ञानाविना परशुरहित देवदत्ताप्रमाणे, परशु म्हणजे कुऱ्हाड, परशुरहित देवदत्ताप्रमाणे कर्णाचा व्यापार करण्यात असमर्थ असल्याने चेतन न करणारा म्हणजे अनुभवन न करणारा आत्मा अचेतनच होईल. जर तो ज्ञानाने रहित आहे असं मानलं तर तो नियमाने अचेतन होईल. मग वैशेषिक असंच मानतात
जो पुरुष सांख्य पुरुष आणि प्रकृती असे दोन त्यांनी तत्व मानलेत ना, त्यामध्ये जो पुरुष असतो तो चेतन असतो पण ज्ञानरहित असतो, आणि ज्ञान असतं ते अचेतन असतं असं ते मानतात. काय? हां, पुरुष चेतन पण ज्ञानरहित, आणि प्रकृती जी आहे ती चेतन आहे. उलटं झालं. प्रकृती म्हणजे ज्ञानसहित किंवा ज्ञान म्हणजे प्रकृती आहे पण ती अचेतन आहे, आणि पुरुष चेतन मानतात. म्हणजे काय झालं, परत ते दोघं एकमेकापासून भिन्नच झाले आणि काहीतरी वेगळ्या कारणाने त्यांच्यामध्ये ज्ञानाची उत्पत्ती होते. प्रकृती आणि पुरुष जेव्हा ते म्हणलं ना, त्यांना मुक्ती कशी होती असं त्यांनी सांगितलं होतं मागं आपण घेत असताना, की जेव्हा ते ज्ञान सर्वथा पुरुषापासून भिन्न होतं त्यावेळेस त्या ज्ञानातले त्या पुरुषातले विकल्प संपतात आणि मग तो मुक्त होतो असं ते म्हणतात. कारण ज्ञान आहे तोपर्यंत विकल्प आहेत, आणि मग जेव्हा ते ज्ञान रहित झाला, गुणरहित झाला जीव, त्यावेळेस त्याला पुरुष, त्यावेळेस त्याला मुक्ती होते, त्यावेळेस तो शुद्ध होतो असं ते मानतात. त्यामुळे त्यांची ही मान्यता पण चुकीची आहे. काय म्हणताय संगीता काकी? कळलंय का? काय प्रश्न असला तर विचारा, सांगते. जर तो जीव त्या ज्ञानाने रहित असेल किंवा त्याचे प्रदेश भिन्न असतील किंवा मानलं की कुठल्या तरी अन्य पदार्थाच्या द्वारे जोडलं जाऊन मग ते ज्ञान कार्य करतं, तर हे सगळ्या मान्यता फोल आहेत. कारण जर जीव ज्ञानाने रहित असेल तर न जीवाचं अस्तित्व राहणार न ज्ञानाचं अस्तित्व राहणार. तुम्हाला घरचा अभ्यास देते मी. प्रवचनसारची 23, 24, 25 गाथा बघायची. सेम हे सगळं डिस्क्रिप्शन सांगितलं त्याच्यामध्ये. मग तिथं कशा रीतीने अचेतनता येईल हे चांगलं खुलासा करून दाखवलं आहे. ते उद्या मला तुम्ही सांगा. कुठली गाथा सांगितली मी? प्रवचनसार 23, 24 आणि 25. 23 गाथेमध्ये एवढं सांगितलं आहे की आदा नाणपमाणम नाणम नेयपमाणम, आदा नाणपमाणम नाणम नेयपमाणमुद्दिठ्ठम नेयम लोया लोयम तम्हा नाणम तू सौवगयम. म्हणजे आत्मा ज्ञान प्रमाण आहे, ज्ञान नेय प्रमाण आहे, नेय लोकालोक प्रमाण आहेत, त्यामुळं आत्मा लोकालोक प्रमाण आहे. काय म्हणले मी? म्हणून आत्मा किंवा ज्ञान सर्वगत आहे असं त्याने त्याच्यात सिद्ध केलं आहे. आणि मग पुढच्या 2 गाथेमध्ये आपत्ती देऊन सांगितली आहे की जर ज्ञान लहान असेल आत्म्याहून तर काय आपत्ती येते, आणि जर आत्मा लहान असेल ज्ञानाहून तर काय आपत्ती येते. असे दोन्ही दोष घेऊन त्यांनी खुलासा केला. ते मला उद्या तुम्ही सांगा. पुढं वाचा. एक मिनिट कुठे आहे? हां, ज्ञानम छ यदि ज्ञानिनः अर्थान्तरभूतं तदा तत्कर्म कर्तृ अंशम अंतरेण परशुवत तत्कर्तृत्व व्यापार असमर्थत्वात् अचेतयमानम अचेतनम एव स्यात्. काय सांगायला लागले आता? एकदा करण अंशाने रहित झाला तर काय आपत्ती येते हे सांगितलं. आता कर्ता अंशाने रहित झाला तर काय आपत्ती येते हे सांगायला लागले. म्हणजे जीव कर्ता आहे आणि ज्ञान करण आहे. मग पहिला पक्ष दिला तो करण रहित असेल जीव तर काय आपत्ती येते हे सांगितलं. आता सांगायला लागले आत्मा जीव कर्ता, त्या कर्ता अंशाने रहित असेल ज्ञान तर काय आपत्ती येते. आता एकदा द्रव्याकडून सांगितलं, आता गुणाकडून सांगायला लागले. ज्ञानमच यदि ज्ञानिनः अर्थांतरभूतम, जर ज्ञानीहून अर्थांतरभूत म्हणजे अन्य अर्थ असेल तर, जर ज्ञान ज्ञानी आत्म्यापासून पृथक वस्तुभूत असेल तर कर्तृ अंशम अंतरेण
कर्ता अंशाशिवाय ज्ञान ज्ञानी आत्म्यापासून पृथक वस्तुभूत असेल तर आपल्या कर्तृ अंशाविना, उदाहरण दिलं देवदत्त रहित परशुप्रमाणे, म्हणजे सांगितलं होतं ना की देवदत्त परशुशिवाय काम करू शकत नाही आणि परशु देवदत्ताशिवाय कार्य करू शकणार नाही. त्यामुळं दोघं पण डिपेंडंट आहेत एकमेकांवर म्हणा, किंवा तिथं त्यांचं आता भिन्न पदार्थ आहेत तरी सुद्धा त्यांचं कार्य एकमेकाशिवाय होत नाही हे दाखवलं तिथं. मग तसंच जीवाचं आणि ज्ञानाचं पण सांगितलं की जीव कर्ता आहे आणि ज्ञान करण आहे. तर जर जीवच नसेल, फक्त फक्त ज्ञान करण मानलं तर कर्ता अंशाशिवाय कर्तृत्वाच्या व्यापारात असमर्थ असल्यामुळे, कर्तृत्व व्यापार असमर्थत्वात अचेतयमानः न अनुभवन करणारा, चैतन्याचा अनुभवन न करणारं ज्ञान अचेतनच होऊन जाईल. म्हणजे ज्ञानामुळं जीव चेतन आहे, वेदन करणारा आहे. मग भलेही ते ज्ञान वेगळं पडलं तरी सुद्धा ते स्वतः जाणू शकणार नाही आहे जीवाशिवाय. मग त्यांनी काय म्हटलं अन्यमतवादींनी, म्हणजे आपण त्यांना आपत्ती दिली की ते जर ज्ञान प्रदेशापेक्षेने वेगळं आहे तर ते कुठल्या तरी पदार्थाला जाऊन मिळू दे आणि त्याला पण ज्ञान होऊ दे, जीवालाच काय येऊन मिळतं. आम्हा सांगतात ना नेहमी की या पर्वतावर जीव आहे, त्या पर्वतावर ज्ञान आहे, तर मग तो ते ज्ञान येऊन जीवालाच का स्पर्श केलं, जीवालाच का येऊन मिसळलं की जेणेकरून जीवाला ज्ञान झालं म्हणता. त्या पर्वतातच का नाही मिसळलं ते ज्ञान, त्यालाच का नाही ते ज्ञान झालं. मग असं तर पृथक पदार्थ नाही ज्ञान म्हणजे. आणि जर ज्ञान असं वेगळं असेल तर ते स्वतंत्र कार्य पण करू शकत नाही जोपर्यंत ते जीवाचं आहे असं मानत नाही किंवा त्यांच्या मताप्रमाणे जीवात मिसळत नाही तोपर्यंत. मग असं तर स्वतंत्र ज्ञान पण काम करत नाही आणि स्वतंत्र जीवसुद्धा उपयोगी नाही, कारण जीव अचेतन होऊन जाईल. तसंच ज्ञानसुद्धा अचेतन जड होऊन जाईल. जर ज्ञान ज्ञानी आत्म्यापासून पृथक वस्तुभूत असेल तर आपल्या कर्ता अंशाविना देवदत्तरहित पुरुषाप्रमाणे कर्तृत्वाच्या व्यापारात असमर्थ झाल्याने चैतन्याचे अनुभवन न करणारे, न जाणणारे ज्ञान अचेतनच होईल. समजलं का काय अडचण आहे? समजलं? पुढं न च ज्ञानिनोः युतसिद्धयोः संयोगेन चेतनत्वं द्रव्यस्य. कसं चेतनत्व मागं लावायचं. संयोगेन चेतनत्वं द्रव्यस्य निर्विशेषस्य गुणानां निराश्रयाणां शून्यत्वात् इति. लावार्थ. युतसिद्धाने ज्ञानी युतसिद्ध असणाऱ्या ज्ञान आणि ज्ञानीचं संयोगाने चेतन द्रव्याचं नाही त्या संयोगाने जर जीवाला चेतनपणा येतो असं म्हणत असाल तर न, असं पण नाही. ज्ञान आणि ज्ञानीच्या युतसिद्ध संबंधाने संयोगाने चेतनत्व येतं असं पण नाही. का? कारण हेतू दिला त्याला की निर्विशेष द्रव्याचं, निर्विशेष द्रव्य आणि निराश्रय गुणांचं शून्यपणा असल्यामुळे. म्हणजे द्रव्य जे असतं हे नियमाने सामान्य विशेष गुणांनी सहित असतं आणि जे गुण आहेत हे नियमाने आश्रयभूत असतात द्रव्याच्या. विशेष न दिली दोन. काय काय सांगितलं? द्रव्य हे कसं असतं? सामान्य विशेषात्मक असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये सगळे गुण आहेत, सामान्यपण आणि विशेषपण. कोणतंही द्रव्य असू दे ते नियमाने सामान्य आणि विशेष गुणांनी सहित असतं आणि जे गुण असतात ते नियमाने विशेष असतात. आणि मग ते गुण म्हणजे हे पण सामान्य किंवा विशेष असतात. पण आता एक समजण्यासाठी मजा होते, विशेष नको म्हणायला. फक्त म्हणायचंय काय, गुण जे असतात ते द्रव्याच्या आश्रयाने राहतात. जर द्रव्याच्या आश्रयाने काय हे
आणि हे गुण. मग काय सांगायचं होतं, द्रव्य जे आहे ते सामान्य विशेषात्मक असतं, सामान्य आणि विशेष गुणांनी युक्त असतं ते द्रव्य असतं. आणि जे गुण असतात ते कुठलेही गुण असू देत, कुठल्याही द्रव्याचे असू देत, ते नियमाने त्या द्रव्याच्या आश्रयभूत असतात. त्यामुळं जर ते गुण स्वतंत्र मानले तर आश्रयाशिवाय असल्यामुळं त्यांची शून्यता येईल. म्हणजे गुण राहणार कुठं राहणार सांगा की, जीवच नाही आणि ज्ञान गुण कुठंतरी फिरतोय असं तर नाही. निराश्रय गुण नसतात आणि द्रव्य जे आहे ते गुणांनी रहित नसतं, किंवा काय म्हणायचं, निर्विशेष असं गुण नसतं. मग द्रव्याला म्हणा सामान्य आणि गुणांना म्हणा विशेष असं म्हटलं तरी सुद्धा चालतंय. म्हणजे द्रव्य सामान्य आणि गुण किंवा पर्याय विशेष अशा रीतीने द्रव्याला नाव दिलं जातं, सामान्य विशेषात्मक द्रव्य. मग त्यांनी ह्याच्यामध्ये घेतलंय ना प्रमेय, हे अष्टसहस्त्रीमध्ये, की जर हे सामान्य द्रव्य म्हणजे सामान्य द्रव्य जर गुणांनी रहित असेल, म्हणजे विशेषाने रहित असेल, म्हणजेच त्यांनी शब्द घेतलाय निर्विशेष. निर्विशेष द्रव्य त्याचं अस्तित्व नसतं, निर्विशेष सामान्याचं अस्तित्व नसतं. त्यांनी वाक्य काय घेतलंय, निर्विशेष द्रव्य आणि निराश्रय गुण शून्य असतात, म्हणजेच अवस्तू असतात. याच्यासाठी त्यांनी एक श्लोक घेतलाय त्याच्यामध्ये अन्यमतवादीचं खंडन करण्यासाठी अष्टसहस्रीमध्ये. कसं, निर्विशेषम ही सामान्यम भवेत शशविषाणवत. निर्विशेष सामान्य कसं होईल, जसं की गाढवाच्या शिंगाप्रमाणे, म्हणजे त्याचं अस्तित्वच नसतं. निर्विशेषम ही सामान्यम भवेत शशविषाणवत सामान्यरहितत्वाच्च विशेषस्तद्वदेवही. म्हणजे सामान्याने रहित विशेष सुद्धा तद्वतच असतं. दोन्हीकडे पण दाखवलं काय, विशेषाने रहित सामान्य आणि सामान्याने रहित विशेष दोघं पण कसे असतात, शशविषाणाप्रमाणे. शश म्हणजे ससा, आणि त्या सस्याचे शिंग ज्याप्रमाणे अस्तित्वातच नसतात, तसं निर्विशेष सामान्य आणि सामान्यरहित विशेष दोघांचं सुद्धा अस्तित्व नसतं. असं सगळं अन्यमतवादींना खंडन करण्यासाठी वस्तुव्यवस्था दाखवून दिली, कारण सगळ्यांची मतं वेगळी आहेत. मग जे यथार्थ किंवा जिनमतामध्ये सांगितलेलं आहे तेच खरं वस्तूचं स्वरूप आहे हे सांगण्यासाठी म्हणून तिथं खुलासा केलेला आहे. जर ज्ञानी आत्म्यापासून पृथक वस्तुभूत असेल तर आपल्या कर्तृअंशाविना देवदत्तरहित पुरुषाप्रमाणे कर्तृत्वाच्या व्यापारात असमर्थ झाल्याने चैतन्याचे अनुभवन न करणारे ज्ञान अचेतनच होईल. युतसिद्ध म्हणजे काय असतं, युतसिद्ध काय असतं, युतसिद्ध म्हणजे कोणाला माहित आहे? संगीता काकी म्यूट काढलाय, बोला की. कशाला म्हणायचं युतसिद्ध? युतसिद्ध म्हणजे नंतर जोडलं जाणं, आणि अयुतसिद्ध म्हणजे स्वभावतःच जुडलेले असणं. युतसिद्ध म्हणजे दोन द्रव्यांचं मिळून झालेलं, दोन वेगवेगळे द्रव्य आहेत आणि त्यांचं युती झाली म्हणतो ना आपण, युती. मग त्या युतीने सिद्ध झालेले असेल तर हे द्रव्य आणि इथं गुण म्हणा, तर असं संबंध ते मानतात. युतसिद्ध संबंध झाल्यावर ज्ञानीला ज्ञान होतं. तर असं पण नाही. मग त्यांना आपण सगळं खंडन केल्यावर त्यांनी सांगितलं ठीक आहे, अयुतसिद्ध संबंध माना. मग अयुतसिद्ध म्हणजेच काय आहे, आपण मानतो ते नित्य तादात्म्य संबंध. जीवाचा आणि गुणाचा कसला संबंध आहे? नित्य तादात्म्य रूप संबंध आहे. अयुत म्हणजेच न जोडता सिद्ध असलेलं असं ते. युत म्हणजे युक्त झाला, नंतर कशाने तरी युक्त झाला, त्याचा संबंध झाला, सिद्ध झाला, तर ते युतसिद्ध. आणि
बाहेरून कशाने युक्त होण्याच्या आधीच सिद्ध आहे, त्याला म्हणायचं अयुत सिद्ध. मग त्यालाच आपण नाव दिलं की मग तुम्ही हे नाव कशाला टाकताय म्हटलं आपण त्यांना की युत सिद्ध वगैरे किंवा संयोगाने समवायाने जोडला जातो. मग हेच माना ना नित्य तादात्म्य रूप आहेत, जे गुण आहेत ते द्रव्याशी नित्य तादात्म्य संबंधाने सहित आहेत, बाकी अन्य कुठला संबंध त्यांच्यामध्ये नाही. हे तिथं सिद्ध करून आपण त्यांना दाखवलं. युतसिद्ध म्हणजे पृथक सिद्ध, ज्ञान व ज्ञानीच्या संयोगाने चेतनपणा येतो असेही नाही. कारण निर्विशेष द्रव्य व निराश्रय गुण शून्य म्हणजे अवस्तू आहेत, म्हणजे त्यांचं काय अस्तित्व राहणार नाही. भावार्थ वाचा, तुमच्याकडे नाही आहे का? आत्मा भावार्थ दिले ना खाली, आत्मा कर्ता आहे आणि ज्ञान करण आहे. इथे दाखवलं ना आपण पहिल्यांदा, आत्मा म्हणजे जीव कर्ता आहे आणि ज्ञान करण आहे. जर आत्मा ज्ञानापासून भिन्न मानला तर आत्मा करणाचे म्हणजे साधनाचे कार्य करण्यास असमर्थ ठरेल. सगळं ग्रॉस त्यांनी घेऊन सांगितले, चांगलं आहे वर्णन, नुसतं एकदा ऐकलं तरी पण सगळं गाथेचा भाव कळेल. जर आत्मा ज्ञानापासून भिन्न मानला तर आत्मा करणाचे कार्य करण्यास असमर्थ ठरेल. म्हणजे त्या साधनाशिवाय आत्मा कार्य कसं करणार, आणि ते साधन म्हणजे ज्ञान आहे. मग उदाहरण दिलं होतं त्यांनी की जसं देवदत्त परशुशिवाय लाकूड कापू शकत नाही. मग त्यांनी तेच खुलासा करून सांगितलं की आत्मा करणाचे कार्य करण्यास असमर्थ ठरेल व त्यामुळे तो आत्मा जाणू शकणार नाही. तसेच ज्ञान आत्म्यापासून भिन्न मानले तर, दोन वेगवेगळे पॉईंट घटवून दाखवले, त्याला असं डिफरन्शिएट करून लिहिलं तर कळेल तुम्हाला. काय म्हणले सांगा बघू, काय म्हणले? ऐकल्यावर लई कळत नाही, आपण जेव्हा लावतो ना स्वतः त्यावेळी जास्त कळतं ते. पहिला पॉईंट सांगितलं होतं आत्मा ज्ञानापासून भिन्न मानला, दोन पक्ष घटवलेत ना, दिसतंय का बोर्डवरचं तुम्हाला? पहिल्या पक्षात द्रव्य गुणापासून भिन्न मानला, आणि दुसऱ्या पक्षात गुणद्रव्यापासून भिन्न मानला. काय कळलं? गुड, आनंद झाला, अतींद्रिय आनंद मला. तर काय म्हणलं, एवढं समजून घ्यायचं की द्रव्य आणि गुण हे वेगळे वेगळे नसतात, म्हणजे ज्ञान आणि ज्ञानी आत्मा वेगळा वेगळा नसतो. तुमच्या भाषेत सांगते की जीव आणि ज्ञान कुठं कुठं आहेत. मग ते एका मतवादीने सांगितलं ना असं की डोक्यामध्ये ज्ञान असतं, हृदयामध्ये संवेदना असतात, पायामध्ये बळ असतं, वीर्य असतं. असं डिफरन्शिएट केल्यावर हातात शक्ती आहे का नाही तुमच्या? आहे ना आता शक्ती भरपूर काम करायला. मग तसं असं कुठलेही गुण त्याचं काय डिवायडेशन केलेलं नाही आहे, एका द्रव्यामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळे वेगळे गुण आहेत असं नाही. गुणच म्हणतात कशाला की जे द्रव्याच्या सर्व भागात सर्व अवस्थेत राहतात त्याला गुण म्हणतात. आणि आपण जर त्यांना असं वेगळं वेगळं करून दाखवायला लागलो, कुठंतरी अर्धे हे गुण आहेत, कुठंतरी ते गुण आहेत. ज्ञान कुठे आहे सांगा तुम्हाला? पायात ज्ञान आहे का? नाही आहे ज्ञान? टोचू का तुम्हाला काय? ज्ञान कुठे आहे? कानात ज्ञान आहे का? हातात, बोटात, कोपऱ्यात दुखलेलं तिथं ज्ञान होतं का नाही? त्याशिवाय दुखलं हे जाणवलं का आपल्याला? मग ज्ञान सर्वत्र आहे. आपल्याला वाटतंय मी डोक्यानेच जाणतो, डोक्यानेच विचार करतो. मग ही पण सगळी परमतवामध्ये प्रवेश झाला आपला जेव्हा असं आपण मानतो त्यावेळेस. त्यामुळं सगळीकडं आहेत ज्ञानाचं. जसं म्हणलं तुमच्यासमोर तुमचा मुलगा आला, परगावी गेला होता समजा, किंवा काय रिझल्ट घेऊन आलाय समजा, शाळेचा लागला का रिझल्ट का नाही, आता रिझल्ट घेऊन आला आणि त्याचा समजा मस्त बेस्ट मार्क्सने पास झाला होता तो,
ते समोर येऊन तुम्हाला नुसतं सांगायला लागलंय की माझं हे रिझल्ट लागलं, तुम्हाला आनंद कुठं झाला हो? नुसतं असं नुसतं हृदयात आनंद झाला, डोक्यात आनंद झाला असं नाही, सर्वांगात आपल्याला त्याचं वेदन आहे ना. मग तसं म्हणलं ज्ञान किंवा आनंद किंवा वीर्य सुख हे सगळे गुण सर्व प्रदेशामध्ये व्याप्त आहेत, थोडं कुठं तरी आहेत असं नसतं. द्रव्याच्या सगळ्या भागामध्ये हे सगळे गुण व्याप्त असतात आणि एका वेळीस त्या सगळ्या गुणांचं कार्यसुद्धा एका वेळी चालू आहे. असं नाही आहे की जाणतोय त्यावेळी सुखाचं कार्य बंद पडलंय, शक्तीचं कार्य बंद पडलंय, असं नाही आहे. सगळ्या गुणांचं काम एका वेळी सगळं चालू आहे. त्यामुळं मीच काम करतो असं म्हणू नका, सगळे गुण नित्य काम करायला लागलेत, आपल्यापेक्षा जास्त काम कराय. तुम्ही झोपला तर विश्रांती तर असते तुमच्या शरीराला, पण त्या गुणांना कुठे विश्रांती आहे? झोपेत काय काय जाणता सांगा? स्वप्न करता का नाही? स्वप्न बघता की नाही? स्वप्नात पण जाण्याचंच कार्य चालू आहे आणि स्वप्न नाही बघितलं तरी सुद्धा जाण्याचं कार्य चालू आहे. डास चावलेलं कळतंय की आपल्याला तिथं, मग हालवतो की जरासा हात, नाही तर बेशुद्ध होऊन पडल्यासारखं झोपत असलं तर वेगळी गोष्ट आहे. पण काहीतरी चावलं, कोणतरी कानात येऊन हाका मारलं म्हणजे उठतो ना आपण, म्हणजे ते ज्ञान कार्यरत आहे, कुठेही बंद पडलेलं नाही. कोमात असेल तर ते कुठं काय बोलतंय? मग ज्ञान बंद पडलं का नाही? बेशुद्ध पडलंय, कोणतरी कोमात गेलंय, गाढ झोपलंय, तर अशा अवस्थेत सुद्धा ज्ञान काम करतंय. भलेही त्याला शरीरात ती शक्ती नाही आहे की रिॲक्ट करेल, काहीतरी सांगेल, तो काहीतरी तुम्हाला खुणा करेल वगैरे, पण शरीराची शक्ती नाही आहे म्हणून ज्ञान बंद पडलं असं नाही आहे. ज्ञान तर जाणायचं कार्य सतत करतंय. अनेक वेळा त्यांनी दाखवले ना उदाहरण, कोणीतरी कोमामध्ये गेलं तर त्याचे इमोशन्स त्यांनी डोळ्याच्या द्वारे त्याला दिसतात. कधी त्या डोळ्यातनं पाणी आलं, हसायला लागले, तो डोळे तसे थोडे बारीक झाले वगैरे, असं त्याचे इमोशन्स पण कळतात त्याच्यातून, पण त्याचं शरीर कुठूनही हालत नाही, पण तरीसुद्धा वेदना चालू आहेत की नाही. तर अशा प्रकारे म्हणून म्हणलं की सगळ्या द्रव्याचे सगळे गुण त्याच्याशी अभेदच असतात, कुठंतरी वेगळ्या ठिकाणी आहेत असं नाही. मग माझे गुण माझ्यामध्ये आहेत हे समजून काय फायदा आपल्याला? माझ्याशी अभेद आहेत हे समजून काय फायदा? मला जाणण्यासाठी कोणाच्या अधीन राहण्याची गरज नाही. डोळ्याला दिसायला नाही तर चष्मा लावता तुम्ही, मग चष्मा जाणतो का नाही? हो म्हणा, नाही ना, मग चष्मा कशाला लावायचा? ऐकू येत नाही म्हटल्यावर कानाला मशीन लावतो, मशीन जाणते का नाही? मग कशाला लावायची मशीन? मग तिथं म्हणलं जाणायचं कार्य ज्ञानच करते, फक्त त्याचा क्षयोप संबंध झाला म्हणून तुम्हाला वाटतं की जाणायला येत नाही आहे त्या इंद्रियांनी, म्हणून हे फक्त एक निमित्त आहे बाहेरून लावलेलं, पण त्याच्यात ज्ञान नाही आहे. ह्याचं ज्ञान आपल्याला असेल तर ज्ञान आपलं काम करत राहतं. मग त्या ज्ञानाला आपण जाणायला पाहिजे, तर कुठल्या इंद्रियाच्या आणि सामग्रीच्या आपण अधीन राहणार नाही. हो, जाणा स्वाधीन ज्ञान जाणा, अनंत गुण माझ्यामध्ये सदैव आहेतच, अनादि अनंत आहेत, अविनश्वर आहेत, हेच माझे वैभव आहे. अनंत गुणपिंड स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो हरिहंत.